येस येस शुअर. थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके बाय बाय. काय झालंय मला सांगा तरी. अगं राणी प्लीज लेट मी एन्जॉय दिस मोमेंट. मी खूप वाट बघितली या क्षणाची. प्लीज मला एन्जॉय करू दे. सर सोडा, कोणीतरी बघेल असं काय करताय. अहो सर, तुम्ही किती खुश दिसताय, पण सांगा तरी झालं काय. राणी फायनली मला जॉब मिळालाय काय. आणि पॅकेज सुद्धा छान आहे. म्हणजे असं समज की आपल्या पैशांचे सगळे इश्यूज सॉल्व्ह होणार आहेत. अहो सर, सांगताय काय तुम्ही. येस. आणि ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ना ते खूप इम्प्रेस झाले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की माझं क्वालिफिकेशन, माझं स्किल सेट सगळे या जॉबसाठी परफेक्टली मॅच होतात. अँड द बेस्ट पार्ट इज मी ज्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे ना त्याच टेक्नॉलॉजीवर ही कंपनी काम करते. सो सगळे मेजर इश्यू सॉल्व्ह होणार आहेत. फक्त एक थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे ही जी कंपनी आहे दिल्लीला त्यांचं हेड ऑफिस आहे. सो मला दिल्लीला शिफ्ट व्हावं लागेल. काय म्हणजे तुम्ही दिल्लीला जाऊन राहणार. हो. नाही म्हणजे मी समजू शकतो तुला असं वाटत असेल की जॉब लोकेशन दिल्ली आहे तरी पण मी त्यांना हो कसं काय म्हटलं. करेक्ट. आणि हे बघ आपण किती प्रॉब्लेम फेस करतोय आता तुला कळतंय ना. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी थोडं स्ट्रगल करावं लागेल, थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल. सर पण तुम्ही नजरेसमोर नसणं आता नाही होते सहन. मला तुमच्याशिवाय कशातच मन लागत नाहीये. तू ऐकतेस ना मी जे काही बोलतोय ते. ऐकते मी. मी इथून जाऊ नये अशी इच्छा आहे का तुझी. राणी राणी ऐक माझं. राणी काय झालं. सर माझीच काय आभा आणि मालती मॅडमला सुद्धा नाही आवडणार आहे. तुम्ही इथेच कुठली तरी दुसरी नोकरी नाही बघू शकत का, किंवा ते काम तुम्ही इथून नाही करू शकणार का. ऐक बस इकडे बस 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 बस. आणि तुला असं वाटतं का की मी प्रयत्न केलाच नसेल. अगं जॉब मार्केट खूप सॅच्युरेटेड झालंय. एवढ्या हेवी अमाऊंटचं पॅकेज मला इथे कुठेतरी मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तू खुश व्हायचं सोडून मला असे उलटे सुलटे सजेशन्स देतेस ना. मला एक्सपेक्टेड नव्हतं तुझ्याकडनं. नाही सर, मी फक्त. आणि हे बघ मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण सध्या ना आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. असं इमोशनली विचार करून चालणार नाहीये. पण सर तुम्ही एवढे हुशार आहात, तुम्हाला इकडे पण कोणीही नोकरी देईल. की ओव्हर कॉन्फिडंट कशी असू शकतेस माझ्या बाबतीत. तसं नाही सर. हे बघ पण मी तुला शेवटचं सांगतोय. मला हा जॉब करायचा आहे आणि मी दिल्लीला जाणार आहे. दॅट्स फायनल. ठीक आहे, मी समजू शकते. कधी निघणार आहात तुम्ही. मला ना अजून एक विचारायचं होतं. मी पण येऊ का तुमच्या बरोबर. काय काय बोलतेस तू. तुला माझ्यासोबत यायचंय. वा ग्रेट. म्हणजे आपले इतके सगळे एफर्ट्स जे आपण घेतले होते तुझ्यासाठी ते सगळे वाया घालवायचे आहेत तुला. तुझा अभ्यास, तुझी परीक्षा सोडून तू माझ्यासोबत येणार आहेस. यासाठी मोटिवेट नव्हतं केलं मी तुला की तू सगळं काही तुझं सोडून माझ्यासोबत यायला रेडी होशील. हा सिरियसनेस आहे तुझा अभ्यासाला घेऊन. आता काय झालं. डोळ्यात पाणी काय तुझ्या. आणि मला जॉब मिळाला आणि तुला आनंद होत नाहीये. सर असं नाहीये. कम ऑन. पण आता तुम्ही माझ्यापासून दूर जाणार आहात तर मी काय जा असं म्हणू का हसून. आता तिकडे गेल्यावरती तुम्ही काय खाणार, काय पिणार, कसं राहणार याची काळजी वाटते मला. म्हणून मी म्हणलं की मी चलते सोबत, तर माझ्यावरती चिडलात तुम्ही.
तुमची काळजी सुद्धा नाही करायची का मी? आय एम रिअली सॉरी राणी, मी तुला रडवलं. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ना त्या जाणून घ्यायच्यात मला, म्हणून मी हे सगळं केलं. राणी, यात रडण्यासारखं काय आहे ग? तुम्हाला नाही कळणार. मी जाऊ द्या. अगं पण काय रे इंद्रा, काय करतोय तुम्ही? मी राणीला गुड न्यूज देत होतो. कसली गुड न्यूज?